सहन होईन का तुम्हाला? मी पुढे गेलो तर तुम्हाला काही नाश्ता आणू का खायला? नाही ना, राहू द्या. नाश्ता नाही आणायचा म्हणजे मनातून तर काठी आलो मी खायसाठी, पण नाश्ता आणा मला चांगलं वाटत नाही ना. ए टकलू, तू तर म्हण नाश्ता आणा म्हणून, त्यामुळे आम्हाला बी खायला भेटेल ना. आणा नाश्ता, मला खायचा आहे. लेट्स खाऊ गांडा बाळ. हे घ्या पाहुणे हो नाश्ता, निघा. बापरे, काजू बदाम बिस्कुट. वाव, जो खाताना कुठे लपून ठेवला होता तो दाखवल नाही आम्हाला. आमच्या पुढे तर दररोज बेसन आणि पिक्कवरच मानती तू. अरे राक्षसा हो, तुम्हाला दाखवला असतं तर तुम्ही ठुला असता का ते आता लोक? मग पाहुण्याला आणलं, आम्हाला घेऊन नाही. अरे पाहुण्याला वाटलं पाहिजे आपण लय मालदार आहे, पैशावाले. बस बा, थोडंच खाल्लं. थोडं? ओ महिना जर तुमच्यावरच आहे. 1-1 किलो काजू बदाम गपकोले तुम्ही. फुकटचं भेटलं तर काही खायला बसलो आम्ही. झोप येऊ राहिली. झोपा ना मग, तुमचंच घर समजा. हे घर आमचं? हा, तुमचंच घर आहे. द्या मग या घराची कागदपत्र माझ्याकडे, लगेच विकून टाक तुम्ही या घराला. को दर्शक गोड बोललं तुम्हाला तर तुम्ही आमच्या बोकांडी बसायचा विचार करू राहिले. पाहुणे हो, आजच वापिस जाऊ राहिले का मुक्कामी थांबू राहिले? मुक्कामी थांबू राहिलो ना. फिरीचा पाऊल तर कशाला थोडासा. बाळा, शाळा किती जात तू? 4थीत जातो दादा. 1-2 म्हणून दाखव बर का दादा पादा. हो, मोठं झाल्यावर डॉक्टर बनणार त्याला. ढोर डॉक्टर का? माणसं सुधराचा डॉक्टर. ओ रिकामा लोकांचा जीव धोक्यात नका घालू. दादा तू ना ती साऱ्या कुत्र्यावानी दिसतो. बाळा, तू इथं ना 4 चौकात बसले म्हणून वाचला, मी तर धरूनच आदळला असं तुला. हो पाहुणे हो, तुमच्या साडूचं पोरग लव्ह मॅरेज करायचं म्हणून राहिलं. करू द्या ना मग, चांगली गोष्ट आहे. काय चांगली गोष्ट आहे? अरे आम्ही बी तुमच्या वयाचे होतो, पण आम्ही अशी लव्ह मॅरेज फ्यू मॅरेज नाही केले. अहो तुमच्याकडून पोरगी न संपटली. अरे पोरी पागल होत्या माझ्या माग. एका पोरीनं माझ्या संग लग्न करायसाठी हाताची नस कापली होती, तरी बी मी लव्ह मॅरेज नाही केली. कहून? अरे लव्ह मॅरेज केल्यावर हुंडा नाही भेटत, भांडे नाही भेटत. म्हणजे तुम्ही पहिल्यापासून लालची वाटत. आजकालचे पोर ना वाया गेले. बाप्पा, तुम्ही काय दिवे लावले? अरे लग्न व्हायच्या आधी मी माझ्या पायावर उभा होतो. मग मी का तुमच्या पायावर उभा आहे का आता? संध्याकाळी जेवायला काय करू? तुम्हाला जे आवडेल ते करा. बर, बेसन करते मग. आमच्या घरी आले की चांगलं तुमलं पाहिजे तुम्हाला खायला, आणि तुमच्या घरी आलं तर बेसन का? बापा, तुमच्या घरी तर ताज हॉटेल मधूनच जेवण येतं. मागच्या बारची ना आलतो आम्ही तुमच्या घरी, तर शिळ्या पोळ्याचे कुटके खाऊ घातले होते. आमच्या इकडे कुटके आला शिरा म्हणते, मग आमच्या इकडे बेसनाला पंचपक्वान्न म्हणते. सगळ्या पाहुणे रावळ्यापाशी तुमच्या नावाचा धिंगाणा करते आता. थांबा. अहो तू घरी तर जाय फक्त, लगेच फोन लावते मी बी पाहुणे रावळ्याला, आणि तो नावाच्या बुराया सुरू करते. पाहुणे हो, एक बोलू का तुम्हाला? राग नका येऊ देऊ. हा बोंबल ना. डबल बी आमच्या घरी नका येऊ तुम्ही. खुश हुआ.